नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी हप्त्यासंदर्भात मागच्या 2 महिन्यापासून आपण वाट बघत आहोत की आत्ता येतील, तेव्हा येतील, 18 तारखेला येतील, असा कार्यक्रम होईल, तसा कार्यक्रम होईल आणि बिहारमधील कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी मोठी घोषणा करतील. मध्यंतरी कुठं दुसऱ्या दौऱ्यावर गेले, त्याच्यानंतर ते सगळं ठप्प झालं. आता नवीन तारीख समोर आली आहे मित्रांनो. ती तारीख या संदर्भात समोर आली आहे की आता ऑलरेडी PM किसान हप्त्याचा जो काही टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड संपलेला आहे आणि या संपलेल्या पिरियडमुळे आता कधीही हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकतो. पण नेहमीप्रमाणे याला पाहिजे मुहूर्त, कारण की हे ब्राह्मणशाही सरकार आहे आणि या ब्राह्मणशाही सरकाराला मुहूर्त पाहिजे. ओके, मुहूर्त आता त्यांचा नवीन मुहूर्त ठरला आहे. 2 ऑगस्ट रोजी UPमधील वाराणसी येथे नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये अशा विविध घोषणांची योजना तिथे आखण्यात आली आहे. पण त्या संदर्भातील अधिकृत माहिती अजून आलेली नाही आहे. आपण ही आशा करू शकतो, कारण की आजची आपली 26-27 तारीख आहे. ओके, आणि या पुढच्या 2 तारखेपर्यंत म्हणजे 5-6 दिवसाचा गॅप आहे. आता PM किसान हप्ता जारी व्हायच्या आधी 1 दिवस किंवा 2 दिवस आधी त्यांच्या नोटिफिकेशन जारी होता आणि म्हणून अजून तशी अधिकृत माहिती नाही आहे. पण आता 99% असंच वाटायला लागलं आहे की 2 तारखेला आपला PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात येईल. कारण की मोदी शेठ देखील आता कुठल्या UK लंडनच्या दौऱ्यावर होते, तिथून येतील ते आणि आल्यानंतर पण ते संसदेचं अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये उत्तरं देण्यासाठी उत्तर नसल्यामुळे ते दुसरीकडे गेले आहेत. असो, तो त्यांचा वैयक्तिक विषय, कारण की ते घराचे मेन आहेत, देशाचे मेन आहेत, त्यांना पटेल तेव्हा ते काहीही करू शकता. पण आता शेतकऱ्यांची जी काही प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि 2 तारखेला 99% असंच वाटायला लागलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता डिपॉझिट होईल. मित्रांनो, ही त्यांचं एक अधिकृत माहिती नाही आहे, पण नक्कीच येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.